दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याची सध्या माहिती समोर येते। तर दौंडच्या यवतमधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठी गर्दी या ठिकाणी लोकांची झालेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राडा पाहायला मिळाला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, काय नेमकं घडलंय? तालुक्यातील यवतमध्ये या 2 गटामध्ये हा जो काही राडा आपल्याला होताना पाहायला मिळतोय आणि दगडफेक देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कारण कालच त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत एक भव्य असा मेळावा हिंदू मोर्चा त्या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर आज या अशा पद्धतीची ही दगडफेक त्या ठिकाणी पाहायला मिळते। जी काही माहिती मिळते त्यानुसार एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे हा सगळा तणाव या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मोठा जमाव हा एकत्र आला आणि त्यानंतर एकमेकांच्या घरांवरती दगडफेक करण्यात आली। जोरदार अशी घोषणाबाजी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पोलीस देखील त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि हा सगळा तणाव शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना पाहायला मिळतोय। मात्र पोलिसांची कुमक या ठिकाणी कमी पडताना पाहायला मिळते, कारण जमाव हा मोठ्या संख्येने जमा झालेला आहे। यवतच नाही तर यवतच्या आसपासची छोटी मोठी गावं आहेत, त्या गावातले नागरिक देखील त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ही दगडफेक होताना पाहायला मिळते आणि दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हा मोठा जमाव आहे आणि घोषणाबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पोलिसांकडून देखील या सगळ्या तरुणांना आवाहन केलं जात आहे की कायदा कोणीही हातात घेऊ नये, शांतता पाळावी, अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे। मात्र पोलिसांच्या आव्हानाला कोणीही खरं तर त्याकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे हा तणाव त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय। अगदी नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।